नमस्कार मित्रांनो, वंदे मातरम. वास्तवावर बोलू काहीतरी माझ्या शृंखलेमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत. मी आपला मित्र राजेश वासंती साबाजी गुळसकर. मित्रांनो, आज जो विषय घेणार आहे तो विषय सुद्धा रोहित पवार यांच्या संदर्भातच आहे. पण त्या अगोदर मी तुम्हाला एक आव्हान करतोय, एक नम्र विनंती करतोय. माझे जे चाहते आहेत, माझे जे समर्थन करतात, माझ्यावरती प्रेम करतात, अशा माझ्या मित्रमंडळींना किंवा माझे जो एक कुटुंब आहे त्या कुटुंबाला मी आवाहन करतोय. माझा फोन नंबर बंद येतोय, त्यामुळे तुम्ही विविध प्रकारे विविध तऱ्हेने माझ्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करताय, तर संपर्क साधण्याचा प्रयत्न करू नका. मी फोन नंबर मुद्दाम बंद ठेवलेला आहे. तो हॅक झाला होता, व्हॉट्सअप हॅक झाला होता. त्या व्हॉट्सअपच्या माध्यमातून समाजात एक विष पेरण्याचा प्रयत्न केला जाईल, दूषित केला जाईल. त्यामुळे मी तो फोन नंबर आणि व्हॉट्सअप माझा बंद ठेवलेला आहे. मित्रांनो, IT सेलकडे मी त्याची तक्रार नोंदवलेली आहे, पोलीस स्टेशनला त्याची तक्रार नोंदवलेली आहे. काही काळजी करू नका. मला शारीरिक, आर्थिक, मानसिक कोणताही त्रास नाही आहे. ती जर अडचण पूर्ण आलीच तर मी तुमच्याशी स्वतःहून संपर्क साधेन. पण तुर्तास मनात कोणताही शंका कुशंका आणू नका. मला समाजामध्ये कुठेही विष पेरायचं नाही आहे. मला समाजामध्ये गढूळता आणायची नाही आहे. आता समाज म्हणजे तथाकथित समाज नव्हे. माझ्यासाठी समाज म्हणजे मनुष्य प्राणी. लक्षात आलं का? वसुधैवम कुटुंबकम. त्या वसुंधरेवरती जो काय मनुष्य प्राणी नांदतोय, वावरतोय, तो प्रत्येक माझ्या समाजाचा घटक आहे. मग त्या समाजामध्ये कुठेही शंका कुशंका निर्माण होऊ नये, वाद विदंग होऊ नये, त्यासाठी मी ही गोष्ट टाळतोय. लक्षात आलं का? वेळ आली की मी तुमच्याशी स्वतःहून संपर्क साधेन. काही तुम्हाला घाबरायची आवश्यकता नाही. मी घाबरून किंवा ह्यांनी कोणत्याही प्रकारे तुमचा नंबर बंद ठेवलेला नाही. त्याच्या मागचा उद्देश एवढाच आहे, याची नोंद घ्यावी. मित्रांनो, माझे व्हिडिओ तुम्ही पाहताय. बऱ्याच जणांचे फोन येतात की आम्ही तुमचा व्हिडिओ पाहिला. आता जर हजारोने जर माझे व्हिडिओ पाहणारे आहेत दर्शक, तर मला व्ह्यू एवढेच का मिळतात, असे मला प्रश्न मिळतात, विचारले जातात. तुम्हाला व्ह्यू एवढेच का मिळतात? आता त्याला मी जबाबदार नाहीये, ते माझ्या हातात नाहीये. ते व्ह्यू किती दिसतील, किती जण बघतायत, सबस्क्राईब करतात की नाही करतायत, मला माहिती नाही. माझं मी काम करतोय, माझं वास्तव मी तुमच्यासमोर मांडतोय. तुमच्यापर्यंत ते पोहोचत असेल, मला आनंद आहे. मला याच्यातून आर्थिक काय फायदा मिळतोय त्यापेक्षा माझे विचार तुमच्यापर्यंत पोहोचून, ते वास्तव पोहोचून तुमच्यामधला जर गैरसमज दूर होत असेल किंवा तुमच्यासमोर वास्तव येत असेल, तर मला ते आनंद आहे. आणि त्या अनुषंगानेच मी हे व्हिडिओ बनवतोय माझ्या प्रत्येक चॅनलवरती. मित्रांनो, आता जो विषय मी घेतलेला आहे तो विषय सुद्धा महत्त्वाचा आहे. तो विषय सुद्धा मी तुमच्यासमोर मांडणार आहे. मी एक शिवसैनिक म्हणून तुमच्यासमोर बोलतोय. आता शिवसैनिक कोण? तर बाळासाहेबांचा शिवसैनिक. त्याचा उल्लेख मी अनेक वेळा केलेला आहे. इयत्ता 5वी पासूनचा मी शिवसैनिक. आज जो मी शिवसैनिक म्हणून बोलतोय तो फक्त छत्रपती शिवाजी महाराजांचा शिवसैनिक म्हणून बोलतोय. मी आता कुठल्याही संघटनेत कार्यरत नाहीये, पण विचारधारा माझ्याबरोबर आहे. ती विचारधारा छत्रपती शिवाजी महाराजांची. 18 पगड जातींना एकत्र करून तथाकथित 18 पगड जातींना, मी ह्या जातींना तथाकथित म्हणतोय, ते वास्तवात नाहीच आहेत मित्रांनो. त्या तथाकथित 18 पगड जातींना छत्रपती शिवाजी महाराजांनी एकत्र करून हिंदवी स्वराज्याचं स्वप्न बघितलं. हिंदवी स्वराज्य स्थापन व्हावं ही स्त्रीची इच्छा, अशी प्रतिज्ञा सुद्धा केली. आणि त्या मार्गावरती ते चालले. अहोरात्र त्यांनी मेहनत घेतली, आपलं आयुष्य वेचलं. मित्रांनो, मी तुम्हाला एकदा आव्हान करतोय, त्या छत्रपती शिवाजी महाराजांचं ते स्वप्न पूर्ण करणे किंवा ते अबाधित ठेवणं हे तुमच्या आमच्या हातात आहे. पण ते कधी होऊ शकते? तर हे गलिच्छ राजकारण आपल्याला रोखता आलं पाहिजे. हे गलिच्छ राजकारण, हे जे काय समाजकंटक वावरत आहेत किंवा देशद्रोही वावरत आहेत, त्यांना शोधून काढणं, त्यांच्यावरती उपाययोजना आखणं, त्यांना रोखणं हे आवश्यक आहे. मित्रांनो, मी सुद्धा त्याच दिशेने चाललेलो आहे. माझा एक प्रयत्न चालू आहे आणि मी एक सिक्रेट मोहीमवरती आहे. त्याचा मी आता उल्लेख करणार नाही, नक्की काय चाललंय लक्षात आलं का? त्यानुसार आता भारत सरकार, राज्य सरकार काम सुद्धा करते. हे जे मिशन आहे, जे मी अवलंबलेलं आहे, जे स्वीकारलंय, मित्रांनो, प्रत्येक नागरिकाचं ते कर्तव्य आहे. प्रत्येक नागरिकाचं कर्तव्य समाजामध्ये विष पेरणारे कोण आहेत, समाजामध्ये विष पेरणारे कोण आहेत, या देशामध्ये विष पेरणारे कोण आहेत, त्यांना ओळखणं आवश्यक आहे. अशा समाजकंटकांना ओळखणं आवश्यक आहे. अशा देशद्रोहींना ओळखणं आवश्यक आहे.
असो मित्रांनो, प्रत्येकाला मी आव्हान करतोय, तुमच्या आजूबाजूला असे बरेचसे जण आहेत, त्यांना ओळखा आणि त्यांना त्यांच्या योग्य ठिकाणी पोचवा, कारागृहापर्यंत पोचवा. हे मी आव्हान करतोय तुम्हाला. आता त्याच प्रकारे हे जे काय राजकारणी आहेत, जे काय तुमची दिशाभूल करत आहेत, तुमच्यामध्ये संभ्रम निर्माण करत आहेत, हे सुद्धा समाजकंटक झाले, हे सुद्धा देशद्रोही झाले. खोटं नाटं सांगून, त्याचे पाठपुरावे न करता, त्याचे वास्तव तुमच्यासमोर न मांडता, त्याचे पुरावे न देता तोंडाला येईल ते बरळत आहे. आताच उदाहरणार्थ मी ते रोहित पवार यांचा उल्लेख केलेला आहे. या व्हिडिओचा शीर्षक मी काय दिलंय, अजितदादा पवार यांची जागा घेऊ इच्छित आहेत का आता ते रोहित दादा पवार म्हणून. लक्षात घ्या, रोहित दादा पवार म्हणून ती त्यांची जागा घेऊ इच्छित आहेत का? आपलं अस्तित्व दाखवण्याचा प्रयत्न करतायत का? आपलं राजकारण खेळण्याचा प्रयत्न करतायत का? मित्रांनो, आता तरी हेच आपल्याला दिसून येते. माझं म्हणणं आहे, माझं त्यांना आव्हान आहे, तुमच्याकडे जर काय पुरावे असतील, हा घातपात आहे की अपघात आहे, याचे जर तुमच्याकडे काय पुरावे असतील, घातपात असेल, तर ते पुरावे घेऊन तुम्ही न्यायालयाचा दरवाजा ठोका. ते पुरावे घेऊन, हा सरळ साधा मार्ग आहे आणि त्या अजितदादा पवार यांच्या आत्म्याला एक न्याय मिळवून द्या. जर घातपात असेल तर, तुमच्याकडे पुरावे असतील तर. अन्यथा सकाळ संध्याकाळ त्याच्यावरती वाच्यता करत बसू नका. एकदा तुम्ही बोललात की तुम्हाला वाटते घातपात, ओके, समजलं, तुमच्या मनात शंका निर्माण झाली, ती शंका तुम्ही जगासमोर मांडली, ती शंका तुमची जगापर्यंत पोहोचली. त्याच्यानंतर ते परत परत येऊन परत तोच विषय, त्याच विषयावरती विविध मंचावरती जाऊन अशी जी काय भाषा वापरली जाते, ही भाषा वापरून तो विषय सारखा माध्यमातून, या प्रिंट मीडियममधून, प्रिंट माध्यमातून, त्या इलेक्ट्रॉनिक माध्यमातून, तो सोशल मीडियातून परत तो विषय जर तुम्ही मांडत असाल, पुढे ठेवत असाल, तर तुम्हाला अजितदादा पवार यांना न्याय मिळवून द्यायचा नाहीये. ते पुरावे तुमच्याकडे नाहीयेत. तुम्हाला फक्त समाजामध्ये एक विष कालवायचं आहे, समाजामध्ये एक संभ्रम निर्माण करायचा आहे, त्यांची दिशाभूल करायची. त्याच्या पलीकडे दुसरं काहीच नाहीये. हेच आज दिसून येते. सकाळ संध्याकाळ उठून तुम्ही हाच एक प्रकार चाललाय, हाच एक उद्योग चालवताय. त्याच्यातून काही निष्पन्न होणार नाहीये, त्याच्यातून काही निष्पन्न होणार नाही. तुम्ही स्वतःला रोहित दादा पवार म्हणून प्रस्थापित करू इच्छित आहे, हे स्पष्ट दिसते आता. कारण का, विलनीकरण झालं जर या दोन्ही संघटनेचं, तर आपला दर्जा काय असेल? आपल्या महत्वाकांक्षाला कोण खोड घालणार नाही ना, ती दाबली जाणार नाही ना, आपली महत्वाकांक्षा पूर्ण होईल की नाही, याचे प्रश्न तुमच्या मनात निर्माण झालेले आहेत. त्यामुळे हे सगळे उद्योग तुम्ही चालवले, हे उद्योग आता थांबणं आवश्यक आहे. कारण आता जनता समजदार झालेली आहे, पब्लिक है सब जानती है. मी परत तुम्हाला आवाहन करतोय, तुमच्याकडे पुरावे असतील, तुम्ही न्यायालयाचा दरवाजा ठोका, न्यायालयात जा आणि अजितदादा पवार यांना न्याय मिळवून द्या. नाहीतर अनर्गलर ओकत जाऊ नका. त्या ओकारेमुळे समाजामध्ये एक विद्वेष निर्माण होतो, संभ्रम निर्माण होतो, दिशाभूल होते आणि वातावरण गढूळ होते. ही सरळ साधी गोष्ट आहे मित्रांनो. हे न समजणे आहेत की ते रोहित पवार दूध खुळे नाहीये. मला सांगा, आजपर्यंत जे राजकारण शरद पवारांनी केलं ते अशाच प्रकारचं केलं. चाणक्य नीती, हे फक्त कोण सांगत होतं? तरी मीडिया, मग ती प्रिंट मीडिया असो, इलेक्ट्रॉनिक मीडिया असो किंवा आताची सोशल मीडिया असो, त्यांनी फक्त पोर्ट्रेट करत गेले. गुगली टाकली, भाकरी परतवली, बस, याच्या पलीकडे काही नाही. महत्वाकांक्षा कसलीही असो, मग ती राजकीय महत्वाकांक्षा असो किंवा आयुष्यात आपल्याला काय घडवायची महत्वाकांक्षा असो, ती स्वतःच्या कुवतीवरती, हिमतीवरती पूर्ण केली जाते. पण अशा प्रकारे जर ती महत्वाकांक्षा पूर्ण करण्याचा विषय केला जातो, ती महत्वाकांक्षा नाहीये, ती लालच आहे, तो मतलब आहे, ते स्वार्थ आहे. आणि ती महत्वाकांक्षा पूर्ण करण्यासाठी काय केलं जाते? षडयंत्र आखले जाते. आणि हे षडयंत्रच आखले शरद पवार. कोणासारखे? तर आता तुम्हाला महाभारतामधला एक व्यक्ती माहीत असेल, ती व्यक्तिरेखा माहीत असेल, ते म्हणजे शकुनी मामा, षडयंत्री. कारण त्याच महाभारतामध्ये कृष्णनीती सुद्धा होती, ती समाजासाठी होती. त्याच महाभारतामध्ये ही शकुनी नीती होती, त्यांनी ते युद्ध घडवलं, घडण्याच्या मार्गावर आणलं, ते पहिलं महायुद्ध घडवलं. विधिर नीती सुद्धा होती त्याच महाभारतामध्ये, ती समाजासाठी होती.
पण ही जी शकुनी नीती वापरली गेली, हीच शकुनी नीती वापरत शरद पवारांनी आपलं राजकीय वाटचाल केलेली. आणि आज अवस्था त्यांची काय आहे? न घर का ना घाट का. लक्षात आलं का? कारण शेवटी तीच वेळ येते. कारण त्याला बेसच नसतो, ते बेसलेस असते. कारण आज नाही उद्या ती गोष्ट बाहेरच येते. घाण आहे ती पाण्यावर तरंगतेच. लक्षात आलं का? सरळ साधी गोष्ट आहे. ही गोष्ट न समजणे इतके ते रोहित पवार दूधखुळे नाहीये. मी माझ्या या युट्यूबवरून, या माध्यमातून, या सोशल मीडियातून मी तुमच्यापर्यंत माझे विचार पोहोचवतोय. लक्षात आलं का? हे आता थांबवावं त्याने. ही गरळ ओकणं थांबावं, ही ओकारी उलट्या करणं थांबवावं त्याने. उद्धव ठाकरेंनी काय केलं 2019 मध्ये? आपली महत्वाकांक्षा पूर्ण करण्यासाठी, ती महत्वाकांक्षा नव्हती, ते स्वार्थ होतं, मतलब होतं. आणि आज अवस्था त्यांची काय आहे? काय अवस्था आहे? कारण खोटेपणा, लबाडीपणा, लुच्चेपणा हा एका मर्यादेपर्यंत चालतो. त्यानंतर त्यांची पितळ उघडे पडतात, त्यांचे मुखवटे उतरले जातात आणि शेवटी जगासमोर स्पष्ट होते, ते वास्तव येते. म्हणून मी म्हणतोय वास्तवावर बोलू काहीतरी. आणि हेच वास्तव मी तुमच्यासमोर मांडतोय आणि तेच वास्तव तुमच्यासमोर बोलतोय, मांडतोय. लक्षात आलं का? हे जर रोहित पवारांना कळत नसेल, हे जर उदाहरणं त्यांच्यासमोर मी मांडतोय ते कळत नसेल, तर त्यांचं राजकीय भवितव्य स्पष्ट आहे. जे शरद पवारांची अवस्था झाली ती त्या उद्धव ठाकरेंची अवस्था झाली, तीच अवस्था त्यांची या रोहित पवारांची होणार आहे. या मंचावर जा, त्या मंचावर जा, या पत्रकाराला सामोरं जा, त्या पत्रकार परिषदेला सामोरं जा आणि फक्त गरळ ओकणं, जी गरळ आतापर्यंत संजय राऊत ओकत होते, आता त्यांच्यामध्ये कुठेतरी अमूलाग्र बदल होतोय असं दिसून येते. आता ते वास्तव बोलतायत, वास्तवावर बोलू काहीतरी म्हणून सांगतायत. सामनाच्या अग्रलेखामधून ते वास्तव त्यांनी मांडलं सुद्धा. आपल्या मालकांवरती शरसंधान त्यांनी गाठलं, ते तुम्हाला माहिती आहे. सर्वश्रुत झालेले आता वेळ आली त्यांची, कारण त्यांच्या पायाखालची आता जमीन सरकायला लागली. आता कुठेतरी थांबणं आवश्यक आहे. ते संजय राऊत सुधारले, दिवस रात्र तो भोंगा वाजत होता, ते विश्व प्रवक्ते म्हणून नांदत होते, वावरत होते. ते कुठेतरी आता स्वतःला पटरीवर आणण्याचा प्रयत्न करतायत. खरोखर आणतायत की नाही आणतायत ते त्यांचं भवितव्य आहे, त्यांची ती इच्छा आहे. पुढे जाऊन दिसून येईल की खरोखर त्यांनी स्वतःमध्ये अमूलाग्र बदल घडवून आणलाय का. मित्रांनो, ही गोष्ट समजून घेणं गरजेचं आहे. आणि परत मी हे सांगतोय की एखादी गोष्ट जर तुमच्या समोर आली तर त्याचं तथ्य समजून घेतल्यानंतर त्याचा धचा माग न करता किंवा राईचा पर्वत न करता तुम्ही ती गोष्ट समजून घेऊन त्याच्यावरती वक्तव्य करणं किंवा ती व्हायरल करणं आवश्यक आहे. अन्यथा समाजामध्ये एक विष पेरलं जाते, गढूळता येते. समाजामध्ये एक वातावरण संभ्रमित निर्माण होतं, समाज दूषित होतो. त्यामुळे कुठला तरी एखादा व्हिडिओ आला, मग जरी तुम्ही त्यांचं समर्थन करत असलात तरी त्याचा पाठपुरावा करा. त्याच्यामध्ये संदर्भ काय आहे, त्याच्यामध्ये आशय काय आहे ते पहिलं समजून घ्या आणि नंतर त्याच्यावरती भाष्य करा, नंतर ती व्हायरल करा, पुढे ढकला. आता मी माझे विषय मांडतोय, आता माझे विषय सर्वांनाच पटतील असं मी म्हणू शकत नाही, सर्वांनाच मान्य होतील असं म्हणू शकत नाही, कारण प्रत्येकाची विचारधारा ही वेगळी असते. आता कोणी गंगेच्या विचारधारेबरोबर जायचं आणि कोणी गटाराच्या विचारधारेने जायचं, हा त्याचा प्रश्न आहे. गटार आपल्या मुखातून व्हायचं की आपल्या मुखातून गंगाजल व्हायचं, हा त्याचा प्रश्न आहे. आता मी समजत नाही, मी काय बोलत नाही की माझ्या मुखातून काय वाहते ते तुम्ही ठरवा. तो तुमच्या हातात निर्णय आहे. कारण मी माझी पाठ ठोकटून घेणं हा मोठेपणा नसतो. तर हे वास्तव तुमच्यासमोर मांडलेलं आहे, हे वास्तव समजून घ्या, उमजून घ्या आणि समाजामध्ये विष पेरण्याचं काम थांबवा. समाजामध्ये दुही निर्माण करण्याचं काम थांबवा. समाजामध्ये संभ्रम निर्माण करण्याचं काम थांबवा. वसुदैवम कुटुंबकम. समाज म्हणजे काय? मनुष्य समाज, मनुष्य जात. वसुदैवम कुटुंबकम. मग फक्त मुंबईतला का, महाराष्ट्रातला का, भारतातला का? नाही, या वसुंधरेवरचा, या पृथ्वीवरती राहणारा, वावरणारा तो समाज, मनुष्य समाज, ही मनुष्य जात. त्या पूर्ण समाजाला, त्या मनुष्य जातीला मी आव्हान करतोय. हेच ते वास्तव आहे आणि हेच ते सनातन आहे. वास्तवावर बोलू काहीतरी माझ्या शृंखलेला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, माझे विचार कसे लाईक करा, आपले विचार कमेंट बॉक्समध्ये मांडा. तुर्तास इतकंच. भारत माता की जय.
वंदे मातरम. जय भारत, जय महाराष्ट्र, जय सनातन.